नमस्कार, श्रीशा निकम यूट्यूब चॅनलमध्ये मी श्रीशाची मम्मी सौ तेजस्वी सुशांत निकम तुमचं स्वागत करते। तर तुम्ही आज आपला बाजी चोराडे मैदानात गेलेला तर तो व्हिडिओ बघणार आहे। पण नेहमीप्रमाणे ह्या सुद्धा व्हिडिओमध्ये आलेला आहे येल्लो डॉलर, जे आपल्याला मेन दाखवायचा आहे बाजी पळालेला। तर तो व्हिडिओ येणार आहे बरोबर 9 वाजता। तोपर्यंत तुम्ही आपला बाजी मैदानात कसा गेला त्याचं रुटीन बघून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि न विसरता 9 वाजताचा जो व्हिडिओ येणार आहे तो सुद्धा बघा। खेळ बघायचं चाललंय, लक्षात नाही कॅमेरा आणायचा चला। बाजीला दोन कळशा, 2 किटल्या, 2 कांदे आणले। बाजीला अंग पाणी गेला आणि रायबशीर बाकस करते मारायची चल ते बघा बाजी काय का सर नसतो मार मागल्या वेळेस मागल्या आठवड्यात जशी गडबड केली आपण गडबड करायची नाही यावेळेस नंतर आंघोळ घालून घेतो आणि सगळं आवरून जातो गाडीत मारताना दाखवतो। लांब वाटेल जायचं असली की अशी तयारी आणि एक इतकं भारी वाटतंय की इकडे एक सपोर्ट आहे म्हणून काय इकडे जर सपोर्ट नसतं तर काय 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 ठिकाणी सपोर्ट नसतो तिकडं नसतो। आता मला माहिती माझा जोडीदार सांगते आमचं कसं आहे जिथं नवरा तिथं आम्ही नवऱ्याला 5 मिनिटं मोकळं सोडायचं नाही। आता फक्त अड्ड्यावर जाऊ शकत नाही तुमच्यावर तिथं पण आले असते तिथे जर लेडीज असते ना निदान 15-20 जरी येत असते ना तिथं मी 16वी असते 21वी लेडीजसाठी पण निघालं पाहिजे का असं काय सेपरेट। माझ्याकडे एवढी इच्छा माहिती का ज्यावेळेस रायबा मैदानात पळणार आहे तेव्हा मला बघायचं म्हणजे डोळ्यानं बघायचं तिथं रायबाला काय रायबाला पळताना। बरं हे काय केलंय पिठलं चपात्या आणि तेल चटणी कांदा मागच्या सांगते दिली एवढी गडबड झाली होती मी जसं गडबडीत आलं माझ्याकडे आमटीच सांगितलं। या गडबडीत सगळा खेळ झाला म्हणून तर यावेळेस व्यवस्थित शांततेत जायचं आहे। तर उजडायला लागले जायचं तसं आला मी सकाळी जाऊन बाजीला धुवून ऊन पाण्यानं ते आणि यांनी मोबाईलच नेला नाही तर मी इकडं CCTV मध्ये शूट घेतलाय बघूया कसं दिसतंय काय बघितलं नाही अजून त्या गडबडीत खरं कारण आपण रुटीन दाखवायचा प्रयत्न करतो काय ते 8 असलं गेलो गडबडून आता जो खवळून एक जण गेला नाही खवळून माझ्या म्हटलं बाबा 4ला उठलोय तरी उरकला झाले आता 2 चपात्या राहिलेत मी पण घेतो आवरून तुम्ही कपडे वगैरे घाला आणि चला झालं। आणि बाहेर शक्यतो करून खात नाही खात होतो पहिलं जिम चालू करायच्या आधी वडापाव वगैरे आता जिम चालू केल्यापासून बाहेर खायला शक्यतो बंद केलं आणि पोरासनी पण मग तो वडापाव भजी खाण्यापेक्षा किती जरी बाहेरचं दिलं असा तरी ही एका चपातीची भजी थांबते तुम्ही 2 वडापाव खाल्ले तरी मागल्या वेळेस विंग मध्ये होता नाही 5 मिनिटात 30 चपात्या 30 नव्हत्या दिल्या 25 होते काय 5 मिनिटात 25 चपात्या दोन जास्त दिसत होतं 25 मी मोजून दिलेला आता पण तेवढ्याच केले चला तेवढा आधार झाला। चला तुमच्या या सपोर्टमुळे तर आम्हाला लयच उत्साह येतो तुझा जरा हे नसता तर त्या गोष्टीत सपोर्ट कशाला निघाला आहे चला फोन आला होय। तर मॅडम आले डबा घेऊन चला जातो गड पोरं आली वरडायला स्वीटी पण माग असते राईबागत काम आहे चला चला जातो आता जातो नाही येतो लवकर बाबाच्या नावाने चांगलं चला चला काय लय लोड घेऊ नका नाही सुरुवात आहे आपली सुरुवात आहे चला जाऊ लवकर उशीर आणि तिथं पोचलं फोन करा हां मी आता किल्ली दिली का तुला ह्याची तर बाजीला छान असा सजवला आहे बाळमामाच्या नावानं चांग भलं बाळमामाचा भंडारा वगैरे लावला आहे मस्त सजवला आहे। कासरा बदलून घेतो आता कासरा ठेवला इथं साहेबांनी सकाळी आवरायला 3:30ला उठायला लागलं मला हाय कासरा तरी आपली बाजी शेट पाय विंगात नेला का नाही रणजित आपण काय विंगात नेला का नाही मागल्या आड्याला त्यापेक्षा तयारी दिसते बाजीची ह्या मैदानात हा नाही। चला एक वजन घेतो मी आता वैरणीच काय ते घेऊ मी लावलाय जय बाळमामा आमच्या रायबाला मार खाचील 40 नालो हां ओके बाजी शेट तर रणजित बोलायला तसंच होतं बहुतेक काही दिवसांना चौकडीतनं बाहेर येताना अवघड आहे भाजी शेट यायला लागलीत बाहेर
पड्याला साईडला तू जागाच राहते उजवीला हो थांब जरा हे करायचं पाय पडायचं मला घ्या पुढे घ्या तिथं ग्राउंडवर लका 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 थांब की बाबा इधर हे कर बाबा सुंदर आपल्या पाणी कितली त्यान आता अरे काय गडबडीत गोड चला फुल करंट मध्ये सांगितले की अरे सांगितले की काय रायबा शेठ चला जातो तुम्हाला पण यायचं मैदानात असं काही दिवसानं काही महिन्यानंतर अय रायबा इकडे बघ केला का जाता जाता आशीर्वाद केला का इकडे बघ बाळा पिल्या नाराज होऊ नको तुला पण येणार बघ ना पण झालाय ओ नेतो बाळा नेतो 5-6 महिन्यानंतर परत पळायचंच आहे नुसतं बाजूला बाहेर काढण्याला लागला खायचं करा चला चला तर बघायला आपण काय नाव आहे वासराचं काय मिस कॉल दोरात नाव आहे ही बक्षीस आहेत वाटतं हे मोठं बक्षीस 4 नंबर कुठे घेतले भीमा बरोबरचं हा गावातले आपल्या आणि ते वरचं 2 नंबरचं 1 नंबरचं नेरल्यातला आणि हे जेच आहे ते मिस कॉल चला मिस कॉल पहिल्यापासून नाव आहे मिस कॉल साहेबांनी काढले बाहेर आता जरा फाटीवून आणतो फिरवून तेव्हा आणि चाललाय काढायचा बाहेर मिस कॉल तर काल भरपूर कमेंट आलेल्या बाजीला उतरल्या फाटीवरनं फिरवून आला बाजीला उतरला आता फाटीवून निघाली घेऊन फिरवायला आणि हो मिस कॉल पण याला आला पाठीमागून फाटीमागा कसल्या जोरात आहे पाय पण मोकळी होती बाजी पळून झाला आपला आणि आम्ही इथं आल्यापासून एक मोठा प्रश्न पडला आम्हाला की असं बंगल्याच्या बंगला आहे तिथं आणि लय बंगला आहे तिथं जवळजवळ मला वाटतं 10 ते 15 एकर असेल आणि सगळ्या बंगल्याची कंडिशन अशी आहे कोणी राहिला नाही वरचा छतच गायब केला सगळ्यांनी ही बघा की इकडं बंगलं इकडं रस्त्याच्या पलीकडे पण नाही ती बघा तुम्हाला झूम करून दाखवतो बघा आहे का असं भरपूर बंगला आहे इकडं नाही बंगलं असं अशी बंगला आहेत लय बंगला आहेत इकडं पाठीमागा आहेत गाव बसल्यागत खरं एकाही बंगल्यावर छत नाही सगळं तोडून फोडून काय झाले काय भानगड कळना आम्हाला प्लीज कमेंटमध्ये सांगा नक्की काय भानगड आहे इथं म्हणजे या साईडचे कोण व्हिडिओ बघत असतील तरी कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला चला तर चपात्या ही कशाची भाजी आहे भाजी सुकी भाजी सोन्या आई चटणी उघड की तेल चटणी आणि ही आपली तेल चटणी आणि कांदा आणलाय तुमचं काय डाळ यांची डाळ आहे आणि आता ताव मारतो आणि चपात्या भुकाले लागले त्या आणि सगळ्यांचं आभारी आहे कारण की चांगल्या चॅनलवरती तुम्ही भरपूर कमेंट केल्या की भाजीची रायबाची मुलाखत घ्या म्हणून मग त्यांनी आपली मुलाखत घेतल्या त्याबद्दल तुम्ही सर्वांनी सांगितल्यामुळे त्यांनी मुलाखत घेतली त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून आभारी आहे सगळ्यांनी भुका लागल्या आता मी पण घेतो जेवण होय आता हे बघा की हे अंगणच आहे असं सगळं बांधलेलं आहे का हे तुळस ओके तुळस आहे हे तुळस आहे हे सगळं असं गेट बीट केलेलं आहे इथं कोणाला विचारायचं कर कोण असा विषय आहे काय पुनर्वसतची कर एवढं चांगलं सोडून RCC मग ही जागा त्यांचीच असणार ना त्याच नाही माहित असेल होय तुम्ही इथला आहे काय
हे काय भानगड आहे बांगल्यांची? हे काय नाही पुनर्वसनात त्यांनी बांधलेलं आहे इथं. हा ती नोकरी निमित्त कुठं बाहेर बिर असले तर ते आपल्या ह्यांनी बांधलेलं ती चोरी करून घेऊन गेले ते काय एवढी कर आहे ना बांधलेली करायचं. तर तेच बघतोय. तर ह्यासनी पण विचारलं माहिती, यांनी पण काय व्यवस्थित एवढी सांगितलं आहे. तर या साईडचं कोण बघत असेल ते नक्की सांगा आपल्याला कमेंटमध्ये. धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि आज संध्याकाळी 9 वाजता व्हिडिओ येणार आहे, तो म्हणजे बाजी पळालेला. आणि आज आहे सोमवार, त्याचबरोबर 30 सप्टेंबर आजची तारीख आहे. तर नक्की हे 2 व्हिडिओ एका दिवशी आलेले आहेत. तर तुम्ही दोन्ही व्हिडिओ बघितले असतील तर धन्यवाद.